आई वडील तर सुखी राहावं आपलं आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत अशीच सेवा करत राहावं पांडुरंगाची असं. अरे रामकृष्ण हरी माऊली. कुठून आलात तुम्ही? आम्ही मूळगावचे भोकेसखेडा नांदेड. आम्ही दरवर्षी येतो वारीला. आमचं दरवेळेस दर्शन होतं, यावेळेस पण खूप चांगलं झालं. पादुक्याचे असे एवढं दर्शन माझ्या इतकं चांगलं कुणाचं झालं नसणार. तिथले दर्शन घेऊन ते फुलं घेऊन चांगलं दर्शन झालं आणि असं सगळी वारकरी मंडळी येतात दरवर्षी. असं भरून वाटते चांगलं. काय काय कसं काय वारी करावी वाटली? काय मागायचं पांडुरंगाकडे आता? इच्छा काय इच्छा आहे पांडुरंगाकडे? आता तेच आता आपलं आई वडील तर सुखी राहावं आपलं आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत अशीच सेवा करत राहावं पांडुरंगाची असं. तुम्हाला कसं वाटलं वारीत यावं? असं का वाटलं किंवा कोण घेऊन आला? आई वडील? आई वडील घेऊन आलेत. आम्ही गावाकडे शिकत असतो. दरवेळेस ज्यावेळेस असते ज्यावेळेस पण अशी दिंडी असते ना वारी त्यावेळेस आम्हाला आई वडील ते हॉस्टेलहून बोलून घेतात. आम्ही दरवर्षी येतो. म्हणजे किती वर्षापासून वारी करता? आम्ही चाकणला असताना 7-8 वर्ष झाले काहीतरी आम्ही चाकणला होतो. तेव्हापासून आम्ही वारी करतो. कसा अनुभव वारीचा? मस्त. ऊन असतो, वारा पाऊस अडचणी येतात. ज्यावेळेस अडचण येतात ना त्यावेळेस माऊली स्वतःहून ते अडचणी जे काय येतात ना ते दूर करतात. तर मागच्या वेळेसच काय तर ते बैलाचा प्रसंग झालता ना, त्यावेळेस कसं बैल आणून दिलं तर कोणातर रूपात कोणीतरी. तसंच आता सकाळीच बघितलं आपण, आबाळ कसा आलता, पाऊस येईल असं वाटत होतं, पण अचानक कसं वारा आला, एकदम पाऊस आबाळ तिकडे गेला. अशीच कृपा माऊली. काय सांगा? काही नाही, आनंद आहे. आमचं दर्शन झालं. कसा अनुभव तुमचा? 15 वर्षापासून वारी करताय. चांगलं करते आहे. मला काहीच नाही झालं. काय काय मागायचं पांडुरंगाकडे? काही नाही, सुखी ठेवा सगळे लेकरं बाळ आशीर्वाद आमचा पाठीशी राहावा असंच. कारण का मी पहिले वेगळ्यात माळ नव्हती, आता 6 वर्ष झालं माळ घेऊन वेगळ्यामध्ये. आनंद आहे म्हणजे माऊली. 15 वर्षापासून मी वारी करतो. एखादी आठवण 15 वर्षामधली किंवा आठवण? हां. अनुभव मला आलेले आहे. काय सांगाल त्याबद्दल? कोणती मला अडचण आली आहे, मग ती अडचण ती दूर केली. एखादी आठवण, एखादा प्रसंग. प्रश्न काय, मी समजा गावी चालतो, करोना पडलं तेव्हा करोनामध्ये. मग समजा मला टरक गुडलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी हाका मावली, मी वाचलो. तेव्हा ते टरक मग एका फुटाळून तेही सोडून गेले टरक. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला काय बोलायचं? खरं तर पुणेकरांचा आणि वारीचा हा जुना संबंध आहे. पण सगळ्यांचा आवडता मार्ग म्हणजे हडपसर ते दिवेघाट. ह्या मार्गासाठी भरपूर पुणेकरी रस्त्यावर उतरले असतात आणि ह्या मार्गाचा आनंद, हे जे निसर्गमय वातावरण आणि दिवेघाटावरनं दिसणारे दृश्य हे सगळे बघायला आलेत. तुम्ही किती वर्षापासून येता वारीला? मी जवळपास 3 वर्षाचा असल्यापासून कधीच वारी करता? हां, कधीच वर्षापासून जरी दर्शन भेटलं किंवा 1-2 किलोमीटर चाललं, पण तरी जे आनंद असतो दर्शनामध्ये तो कधीच चुकवला नाही आहे वारी. हे काय घरी परंपरा होती वारी संप्रदायाची का असं आवड निर्माण झाली वारीबद्दल? नाही, असं काही नाही, फक्त भक्ती आपली.